नमस्कार मित्रांनो, आज आपण गायगोठा अनुदान 2026 शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. तर अनुदान 3 लाखांपर्यंत आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अनुदानाची रक्कम किती आहे, जनावरांची संख्या किती असणं आवश्यक आहे, कागदपत्र आपल्याला कोणकोणते असणं आवश्यक आहे, तर गायगोठा अनुदान योजना 2026 ची पात्रता काय आहे, तसेच अर्ज प्रक्रिया काय आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, गायगोठा अनुदान योजना 2026 ऑनलाईन फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. तर फॉर्म भरण्यासाठी अर्ज प्रक्रियेसाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे, तर ते कागदपत्र आहेत मी तुम्हाला पुढील सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी आपण अनुदानाची रक्कम किती आहे, जनावरांची संख्या किती असणं आवश्यक आहे ते बघूया. तर अनुदानाची रक्कम 18पेक्षा जास्त जनावरे असल्यास 2,30,000 पेक्षा जास्त अनुदान आहे. जनावरांची संख्या 2 ते 6 जर जनावर असतील 77,000 पर्यंत आपल्याला या ठिकाणी अनुदान मिळतं. 6 ते 18 जर जनावर असतील तर 1,54,000 पर्यंत या ठिकाणी आपल्याला अनुदान मिळतं. 18पेक्षा जास्त जर आपल्याकडे पशु असतील तर 2,30,000 पर्यंत आपल्याला या ठिकाणी अनुदान मिळतं. तसेच पात्रता काय आहे, अर्जदार हा शेतकरी असावा आणि त्याच्याकडे स्वतःची जमीन व पशुधन असणं अनिवार्य आहे. जनावरांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी पक्का गोठा बांधणं हा मुख्य उद्देश आहे. तर आपल्याकडे पक्का गोठा असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला अनुदानाची रक्कम मिळू शकते. जनावरांच्या संख्येनुसार पात्रता निश्चित केली जाते. तर हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर या ठिकाणी कागदपत्र आपल्याला कोणकोणती घ्यायची आहे, तर आधार कार्ड घ्यायचं आहे. जर जे काही लाभार्थी असतील पशुपालक, तर ते लाभार्थ्यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीचं बँक पासबुक असणं आवश्यक आहे. 7/12 उतारा असणं आवश्यक आहे. पशुसंख्या प्रमाणपत्र म्हणजे आपल्याकडे किती प्रमाणात पशुसंख्या आहे त्यांचं प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक आहे. काही विशिष्ट क्षेत्रात अर्जासाठी मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक असू शकते. तर जिल्हा वाईज म्हणजे या ठिकाणी थोडं डिफरंट आहे. तर काही विशिष्ट क्षेत्रांसाठीच ही म्हणजे योजना लागू केलेली आहे. तर त्यांच्यासाठी आपल्याला मनरेगा जॉब कार्ड असणं आवश्यक आहे, म्हणजे फॉर्म भरते वेळेस. तर अर्ज प्रक्रिया, इच्छुक शेतकरी ग्रामपंचायत कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टलवर देखील अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने अर्ज करण्याची अनुदान रक्कम आहे, जनावरांची संख्या किती असणं आवश्यक आहे, पात्रता काय आहे, कागदपत्र काय आहे आणि अर्ज प्रक्रिया काय आहे, तर मी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर नक्कीच गायगोठा अनुदान 2026साठी जी शेतकऱ्यांसाठी किंवा लाभार्थ्यांसाठी पशुपालकांसाठी जी स्कीम आलेली आहे, ती स्कीम अर्ज भरा आणि लाभ नक्कीच घ्यायला विसरू नका. 2026 गायगोठा अनुदान योजना. तर 2025मध्ये पण ही स्कीम आली होती, पण बऱ्याच जणांचे पैसे मिळालेले नव्हते. पण 2026मध्ये जी ही गायगोठा अनुदान योजना आलेली आहे, तर याचा जो काही मानधन आहे ते मिळणं म्हणजेच नक्कीच निश्चित आहे. 2026मध्ये गायगोठा अनुदानसाठी रक्कम लाभार्थ्यांना लवकरच मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर असेल किंवा ऑफलाईन असेल, लवकरात लवकर फॉर्म भरा, आवश्यक असलेले कागदपत्र त्या ठिकाणी जमा करा आणि गायगोठा अनुदान योजनेचा नक्कीच लाभ घ्या. मित्रांनो, शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच महत्त्वाच्या पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये.